नमस्कार मित्रांनो, मी आपलं आईलपेलवरती अतिशय आनंदाने स्वागत करतोय. आनंदाने म्हणजे खूपच आनंदाने. कारण कालच्या सामन्यामुळे आपण भरपूर आनंदात डुंबत आहोत आणि तोच विषय घेऊन मी आता आपल्या पुढे आलेलो आहे. अर्थात मी जरा वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. मित्रांनो, अहमदाबादचा सामना आपला आठवत असेलच, अपयशी ठरलेला. पण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. हे तात्विकदृष्ट्या जरी खरं असलं ना, तरी ते अपयश पचवण्यासाठी मनाची खंबीरता, पुन्हा उभं राहण्याचा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद, या क्षमतेवर आपण पुन्हा उभं राहू शकत असतो. आपल्या कौशल्यावर आपला जबरदस्त विश्वास असेल ना, तर यश हे काही दूर नाही. आणि म्हणून 29 जूनला झालेल्या अप्रतिम सामन्याबद्दल आपल्याशी काही बोलावं असं मला वाटलं आणि त्याचसाठी मी आपल्या पुढे आलेलो आहे. मित्रांनो, करिअरसाठी धडपडणाऱ्या तरुणांनी या सामन्यामधून काय घ्यावं हे मला सांगावंसं वाटतं. आता हा जो अंतिम सामना आहे तो खूप छान झाला. म्हणजे अंतिम सामना जसा असावा तसा झालेला आहे. रोहितने टॉस जिंकला. त्याने स्वतः आधीच्या सामन्यामध्ये आपली उत्तम क्षमता दाखवली होती. त्या आत्मविश्वासावर आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खेळपट्टी वातावरण फलंदाजीस आणखून असेल तर कुशल कप्तान प्रथम फलंदाजीच स्वीकारतो. त्यामुळे त्याने ती घेतली असावी. कारण भरपूर धावा करून समोरच्या संघावरती एक धावांचं दडपण आणावं हा त्यामागचा हेतू असतो. मात्र रोहितसह पहिले 3 फलंदाज जेव्हा तंबूत परतले तेव्हा हा प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकला की काय असं क्षणभर वाटून गेलं खरं. परंतु सतत अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने आत्मचिंतन करून क्रिकेटमधला खूप मोठा अनुभव या क्षणाला पणाला लावला. कमालीचा समंजसपणा दाखवला. काही वेळा तो संथ खेळतोय असं वाटलं खरं, पण ती वेळ उतावीळपणाने वागण्याची नव्हती. इतर फलंदाजांनी दमदार खेळी केली. कमीत कमी 190 धावा करणे आवश्यक होते, कारण समोरचा संघही बलाढ्य होता. पण 177 धावांवरच समाधान मानावे लागले. दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर जरा हायसे वाटले खरे, पण ते एक एक पाऊल पुढे टाकतच होते. धाकधूक वाढत होती आणि अक्षर पटेलने जेव्हा एकाच षटकामध्ये 22 धावा दिल्या तेव्हा अनेकांनी टीव्ही नक्कीच बंद केला असेल. गंमत असते बरं का, आपल्याकडे क्रिकेटचं प्रेम इतकं की हरलो तर आपलाच टीव्ही आपण फोडून टाकण्यापर्यंत आपली मजल जाते. घरात सर्वांबरोबर मॅच पाहताना तर फार मजा येते बघा. एका घरातले संवाद बघा. तू टीव्ही पुढे आलास ना की नेमकी विकेट जाते, जा आज जा. अरे आज चंद्र कोणत्या राशीत आहे रे? अरे आज वार कोणता आहे? गुरुवार आहे का? गुरुवार आपल्याला चांगला असतो. जा जरा देवापुढे जाऊन निरांजन लाव, टीव्ही पुढे उदबत्ती लाव. असं सारं सुरू असतं ते मॅच संपेपर्यंत. तर काही मंडळी मात्र भारताचा सामना कोणाबरोबरही असला ना तरी तो पाहतच नाही. म्हणजे त्या खेळाडूंपेक्षा यांच्याच छातीची धडधड वाढलेली असते. ते टेन्शनच नको म्हणून ते टीव्हीच बंद करून ठेवतात. हेही मी पाहिलंय. मग कुठेतरी फोन करून सांगतं, अहो काका आपण सामना जिंकतोय, तेव्हा किंवा बाहेर फटाक्याचा आवाज आला की मग त्या जल्लोषाचा आनंद घेत आपल्या सुखाच्या अश्रूंना हे काका टीव्ही सुरू करून वाट मोकळी करून देतात. मग नंतर दुसऱ्या दिवशी मात्र हा सामना पुन्हा जेव्हा दाखवला जातो तो पूर्णपणे अगदी आनंदाने पाहतात. कारण त्यावेळेला आपल्याला निकाल कळलेला असतो आपण जिंकलोय म्हणून. त्यामुळे तो पाहताना कुठलीही धडधड किंवा टेन्शन नसतं. असो, तर पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येतो. 22 चेंडूत 22 धावा अशी वेळ आली तेव्हा क्षणभर आपल्या सर्व खेळाडूंची देहबोली त्यांच्यातील नैराश्य दाखवणारी होती. पण असा एक क्षण येतो जेव्हा आता सर्व संपलंय असं वाटून जाते. हाच क्षण फार सावरायचा असतो. आपल्यातला आत्मविश्वास जाग करण्याचा असतो. क्रिकेट हा असा खेळ आहे की तो तुम्हाला खूप काही शिकवून जातो बघा. हेच सांगण्यासाठी मी हा संवाद साधतोय. मी कुणी क्रीडा समीक्षक नाही, पण क्रिकेट सामन्यातून जे शिकायला मिळतं ते उमजून मात्र घ्यायला हवं. नशीब, लक वगैरे असतंच,
किंवा ते आहेच म्हणा, अनुभवाने ते खरंही वाटू लागतं. पण असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं म्हणून काहीच न करणं हे काही बरं नाही. त्या खचून जाणाऱ्या क्षणालाच आपण सावरलं पाहिजे. आपल्यातला आत्मविश्वास, आपली क्षमता ही जागी केली पाहिजे. हताश निराश न होता पुन्हा जिद्दीने प्रयत्न केले तर अशक्य ते सहज हाती येतं. हे क्रिकेटचा खेळ आपल्याला अगदी सहज सांगून जातो. म्हणून क्रिकेट हे केवळ मनोरंजनासाठी पाहायचं नाही, तर त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. फक्त त्यातले बारकावे नीट अनुभवले पाहिजे. सामना संपल्यावर शांतपणे आपल्या विजयाचे आणि पराभवाचे विचार मंथन केले पाहिजे, विश्लेषण केले पाहिजे. म्हणजे मग भविष्य काळामध्ये आपल्यामध्ये काय सुधारणा करता येईल याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. आणि क्रिकेटचे जे सामने सतत होतच असतात. एका सामन्यातून दुसरा पुढचा जेव्हा सामना होतो तेव्हा हे क्रिकेटमधले खेळाडू आपल्यामध्ये सुधारणा करत जातात, हे आपल्याला नक्कीच लक्षात येतं. आणि ती वेळ, आनंदाची वेळ, यशाची वेळ ही एक यावीच लागते. प्रयत्न, कौशल्य, आत्मविश्वास दाखवून सूर्यकुमारने मिलरने मारलेला षटकार न डगमगता जेव्हा झेलला, हाच या विजयी सामन्याचा सुवर्ण क्षण म्हणता येईल. इथे त्याची जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा, कौशल्य म्हणजे काय हे त्याने दाखवून दिले. कधी कधी चपळीने धावा काढाव्या लागतात, कधी कधी विचार करून संयमानेही खेळावे लागते. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी या सर्वच बाबतीत योग्य वेळा, योग्य कौशल्य दाखवावेच लागते. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात ह्या गोष्टीची कास धरली तर आत्महत्येचा विचार खरंच मित्रांनो कधी डोक्यात येणार नाही. म्हणून सिनेमा असो, नाटक असो, पुस्तक तुम्ही वाचता किंवा इतर कला आणि विविध खेळ यांच्याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहू नका. त्यातून खूप काही प्रेरणादायी गोष्टी आपल्याला मिळत असतात. क्रिकेट हा खेळ रंजक, रोमहर्षक तर आहेच, पण जीवन संघर्षातील अनेक मार्ग तो दाखवून जातो, हे सांगण्यासाठीच आपल्याशी मी हा संवाद केलेला आहे. कोट्यावधी भारतीयांना आनंद देणाऱ्या, त्यांच्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देणाऱ्या या सर्व भारतीय संघाचे मी अतिशय आभार मानतो, धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्याला जर हा माझा संवाद आवडला असेल तर नक्कीच इतरांना पाठवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.